रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, नेमकंच आमच्याकडे काल परवापासून पाऊस चालू आहे। हे बघा, तर रानसुद्धा ओलं झालेलं आहे आणि आम्ही याच्यामध्ये आता सरकीची लागवड केलेली आहे। काल काय अर्धी केली, आज अर्धी केली। तर आपण आज याच्यामध्ये उगवणपूर्व तणनाशकचा वापर करणार आहे। तर सरकी लावल्यानंतर आपल्याला 3 दिवसाच्या आतमध्ये याच्यामध्ये फवारणी करावी लागते, जेणेकरून तुम्ही उगवणपूर्वची फवारणी केल्यानंतर तुम्हाला जवळपास 1-1.5 महिन्यात त्याच्यामध्ये कोणतंही गवत उगल्याचं दिसून येत नाही। थोडी म्हणजे तुमची त्याच्यामध्ये एक खुरपणी वाचून जाते। तर तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, आमचं हे जवळपास आता 2.25 एकरचं प्लॉट आहे। याच्यामध्ये आम्ही पूर्ण सरकी लावून घेतलेली आहे। बघा, 3.5 फुटावरती याच्यामध्ये फुली पाडली होती आणि सरकीचं अंतर जवळपास आम्ही 1.5 फूट ठेवलेलं आहे। हे बघा, इथं एक बी लावली तर इथं एक, समजा प्रत्येक सरकीच्या झाडामध्ये 1.5 फूट अंतर ठेवलेलं आहे। आणि याच्यामध्ये आम्ही तूर लावली नाही, पूर्ण प्लेन अशी सरकीची लागवड केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला सगळ्या सरकीच्या जवळपास 3.5 बॅग लागलेल्या आहे। तर याच्यामध्ये आम्ही टोकनच्या साहाय्याने लागवड करणार होतो, पण नेमका पाऊस पडल्यामुळे पूर्ण असं बघा चिखल झालेला आहे। याच्यामध्ये टोकन यंत्र जवळपास काम करणार नाही, पूर्ण त्याला चिखल चिटकून जातो। त्यामुळे सगळं आम्ही हे हातानंच लावून घेतलेलं आहे। तर उगवणपूर्व आम्ही याच्यामध्ये 2 वर्षापासून हे बघा, हे टाटाचा आम्ही पनिडा वापरतो। याच्यामध्ये तुम्हाला पेंडिमिथिलिन 38.7% हा घटक याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो। तर हा उगवणपूर्व खूप छान प्रकारे असं काम करतं, म्हणजे जवळपास 2 महिने तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही तण असं बघायला भेटत नाही। फक्त सुरुवातीला तुम्ही सरकी 4 पानावरती झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक पाळी आणि खुरपणी केल्यानंतर तुम्हाला जवळपास झाड मोठं होईपर्यंत तुम्हाला कोणतीही त्याच्यामध्ये औषधाची किंवा याची खुरपणीची याची गरज पडणार नाही। तर बरेचसे जण हे जे पनिडा आहे हे सोयाबीनसाठी वापरतात, तुरीसाठीही वापरतात, पण कंपनी याचे क्लेम करत नाही। आम्ही औषध आणताना भरपूर असं 5-6 दुकानदारांना विचारलं होतं, ते फक्त सांगतात की हे कापसासाठीच वापरा, कारण की याचा जवळपास फटका तुम्हाला तुरीलाही बसू शकतो किंवा सोयाबीनलाही बसू शकतो। तर वापरायचं असलं तुम्ही बरेच जण वापरतातही, बरेचसे तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटतील की तुरीसाठीही पनिडा वापरतात आणि सोयाबीनसाठीही वापरतात। मग तुम्ही तुमच्या रिस्कनुसार वापरू शकता। जर वापरायचं असं प्रमाण थोडंफार कमी करून त्याच्यामध्ये वापरू शकता, पण वापरताना तुम्ही कोणाच्या तरी सल्ल्यानं त्याच्यामध्ये त्याचा वापर करा। आणि कापसासाठी जवळपास तुम्ही 70 ते 80 ml प्रति टाकीसाठी त्याच्यामध्ये वापर करू शकता। म्हणजे एकरी कंपनी क्लेम करते की 700 ml तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकता, पण आपले एकरी जवळपास एवढा असा वापर त्याच्यामध्ये होत नाही। तर एकरी पडून आपल्या 4-5 टाक्या त्याच्यामध्ये पडतात। त्या साहाय्यानंच आपल्याला त्याची फवारणी करायची, जेणेकरून प्रमाण कमीही वापरू नका आणि जास्तही वापरू नका। बरेचशा जणांचं म्हणणं असतं की प्रमाण 10-5 ml थोडंसं एक्स्ट्रा वापरू, त्याचा जास्त आपल्याला फायदा भेटेल, पण तसं करू नका। त्याचं तुमच्या बियाण्यावर आणि रोपावरही त्याचा परिणाम होतो। त्यामुळे योग्य जे प्रमाण आहे 70 ते 80 ml तेवढंच त्याच्यामध्ये वापर करा। तर याच्यामध्ये तुम्हाला हे टाटाचं पनिडा आहे, याच्यामध्ये तुम्हाला धानुकाचंही भेटून जातो, सेम घटक असणारं। हे बघायला जर झालं त्याचं 700 ml ची प्राईस तुम्हाला जवळपास 400 ते 500 याच्यामध्ये भेटून जाईल। रिझल्टही खूप चांगले आहेत। सुरुवातीलाच होईन तोपर्यंत तुम्ही उगवणपूर्वची फवारणी करू शकता, कारण की झाडाची ग्रोथ चांगली होईपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतेही गवत उगलेलं असं त्याच्यामध्ये दिसणार नाही।